छत्रपती संभाजीनगरमध्ये एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। वैजापूर तालुक्यामध्ये ही घटना घडलेली आहे। नांदूर बनमिश्वर जो विभाग आहे या कार्यालयातल्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केलेला आहे। आणि ज्या नदीला अर्थात हे पाणी सोडण्यात आलेलं होतं, हे पाणी नियमबाह्य पद्धतीनं काही ठराविक शेतकऱ्यांच्या हितासाठी सोडण्यात आल्याचा आरोप देखील शेतकऱ्यांनी केलेला आहे। आणि या सगळ्याविषयी बोलण्यासाठी काही शेतकरी आणि राजकीय मंडळी माझ्यासोबत आहेत। माझ्यासोबत मनाजी मिसळ आहेत। काय घडलं होतं आणि काय हा प्रकार झालाय नेमका? खरं म्हणजे पाणी सोडण्याला आमचा विरोध नाही. पाणी सोडण्याला आमचा विरोध नाही. परंतु जे पाणी सोडलं ते नियम आहे सोडलं. आणि सोडत असताना त्या भागामध्ये त्या परिसरामध्ये जनजागृती केली पाहिजे. गावगावला पाणी सोडण्याच्या नोटीस दिल्या पाहिजे. त्या परिसरामध्ये गावांमध्ये नोटीस बोर्डावर बोर्ड लावले पाहिजे. शेतकऱ्यांना जागरूक केलं पाहिजे. व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून शेतकऱ्याला कळवलं पाहिजे का आपण हे पाणी सोडू लागलो म्हणजे याची कुठली मानहानी झाली नाही पाहिजे. असं न करता अचानक पाणी सोडलं आणि अचानक पाणी सोडल्यामुळे त्या शेतकरी ज्या शेतात त्याच्या शेतात चालला होता, जात असताना त्याला माहीत नसल्यामुळे अचानक पाणी आलं आणि त्याचा आज दुर्दैवी मृत्यू झाला. दुर्दैवी म्हणता येणार नाही, याला खऱ्या अर्थाने प्रशासनानं घेतलेला बळी आहे. बरं, आपल्यासोबत काही शेतकरी देखील आहेत। काय घडलं होतं? प्रशासनाकडून काही सांगितलं होतं का आणि कशा पद्धतीची घटना घडली? नाही, प्रशासनाकडून कुठलीही पूर्वसूचना आली नव्हती. आम्हालाच नाही, पूर्ण आजूबाजूच्या खेड्यापाड्याला कोणालाच पूर्ण सूचना नव्हती. तर आमचे चुलते ते शेतातून घरी येताना अचानक इतकं पाणी सोडलं का ते जे आपलं दहेगाव वैजापूर रस्ता आहे, करंजगाव वैजापूर, त्या पुलावरती किमान छाती इतकं पाणी होतं. त्या छाती इतकं पाणी जर पुलावर असेल तर नदीमध्ये किती असू शकतं. आणि ते चुलते येत असताना इतक्या स्पीडनं पाणी आलं का ते पूर्णपणे गाडी पलटी होऊन बैल आणि गाय त्या गायच्या खाली दबून बैल गेले बाजूला, पण चुलते होऊन गेले. त्याच्यानंतर त्यांचा एक नातू होता आमचा, म्हणजे चुलत्यांचा, तो एक अर्ध्या तासापूर्वीच बाजूला नदीच्या बाजूला गेला, त्याच्यामुळं ते वाचले. तरी या उद्या जोपर्यंत प्रशासनावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही पोस्टमॉर्टमही करणार नाही आणि मृतदेह ताब्यात घेणार नाही. जर नाही झाली तर हा NMCला जाऊन आम्ही तिथं. बरं, या सगळ्याविषयी एखादा आवर्तन सोडायचं असेल, एखाद्या धरणामध्ये किंवा नदीमध्ये पाणी सोडायचं असेल तर प्रशासनाला त्याची सूचना द्यावी लागते, तसे नागरिकांना जाहीर प्रकटनाद्वारे कळवावं लागतं। तसं काही झालं होतं तसं का? तसं कुठेच काही झालेलं नाही. कुठं व्हॉट्सअपला कळवलं नाही, दौंडी दिलेलं नाही, कोणाला शेतकऱ्यालाही सांगितलं नाही, कुठल्या ग्रुपवर टाकलेलं नाही. आणि यांनी एक तर नदीत पाणी सोडलंच नाही पाहिजे. त्याला 2 पाट आहे. त्या पाटांना पाणी सोडायचं, त्यांनी नदीला पाणी सोडलं. नदीला पाणी सोडलं ठीक आहे, सोडलं असेल, पण त्यांच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना पूर्वसूचना द्यायला पाहिजे त्यांनी. तर ती कुठली पूर्वसूचना त्यांनी दिलेली नाही. बरं, आपल्यासोबत अजून काही शेतकरी आहेत। नेमकं काय घडलं होतं, कधी तुम्हाला कळलं आणि काय झालं नेमकं? आपल्यासोबत सारंदर डिके देखील आहेत। काय घडलं आणि काय बघितलं आणि काय झालं नेमकं? साहेब असं आहे का बोरदाईगाव मध्यम प्रकल्पातून पाणी सोडायचं हे 8-10 दिवसापासून चालू होतं. आणि प्रशासनावर कोणाचा दबाव आहे हे आम्हाला सांगता येणार नाही. पण प्रशासनाने 8-10 दिवसापूर्वी असं पाणी सोडलं होतं, पण त्यावेळेस काही अशी जीवितहानी झाली नाही. पण आज प्रशासनानं कोणाला न कळवता इतकं पाणी सोडलं का लासूर आणि वैजापूर जो महामार्ग आहे त्याच्यावर कमरा इतकं छाती इतकं पाणी होतं. अशा पाण्यामध्ये या करंजगावच्या भानुदास मगर नावाच्या शेतकऱ्याचा त्याच्या शेतातून गाडी घेऊन जात असताना मृत्यू झाला. याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन आणि तो पवन चव्हाण कोण आहे जेई, तो सगळ्यात जबाबदार आहे. त्याचे तुम्हाला आतापर्यंत आम्ही दाखवलेले व्हिडिओ पहा तुम्ही. तो आम्ही मागच्या वेळेस त्याला विरोध करायला गेलो का बुवा या बेकायदेशीर तुम्ही पाणी सोडू नका, तर तो आम्हाला म्हणतो की तुमच्यावर गुन्हे दाखल करू. असा तो प्रशासनातला पवन चव्हाण नावाचा जेई. एवढं कर्मचाऱ्यांवरती धाडस काय येत असेल कर्मचाऱ्यांना? एवढं याच्या मागे कोण याला आहे? पाठबळ आहे ना, याला राजकीय पाठबळ आहे ना, याला राजकीय पाठबळ आहे, त्याच्यामुळे हे धाडसी आहे त्याला. बरं, आपल्यासोबत प्रशांत सदाफळे देखील आहेत। तुम्ही कार्यकारी अभियंत्यांशीही बोललात, त्यांचाही फोनही स्विच ऑफ येतो, तुम्ही दुपारपासूनही संपर्कात असल्याचं बोललं जातं। काय नेमकं घडलं आणि प्रशासन याकडे कसं पाहत आहे? कार्यकारी अभियंत्याला फोन केला, भानुदास मगर यांचं सकाळी आज दुपारी दुर्दैवी बुडून मृत्यू झाला. आणि त्यांनी पाणी सोडण्याची जी वेळ होती 12:03 अशी दाखवली होती, परंतु पाणी 5 वाजता सोडलं. त्या शेतकरी शेतातून येत असताना त्याला माहितीच नाही पाणी येणार की नाही येणार आहे. आणि कोणतीही सूचना देता आताच बळू भाऊन सांगितलं मगरनी का सूचना कोणती नाही. आता तलाठी मॅडम येऊन गेल्या, त्यांना विचारलं, ते म्हणे आम्हाला काही सूचना नाही, ग्रामपंचायतला सूचना नाही. 921 पाणी सोडता का? आणि पाणी सोडायची पद्धत हे पोटचारे आहे, पोटचाऱ्याला सोडलं पाहिजे. परंतु ठीक आहे,
उन्हाळा आहे, दुष्काळ आहे, उन्हाळ्याचं पाणी लागतं, पण जे सूचना द्यायला पाहिजे होती. आणि शेतकरी आता जमा झाले, बरेच शेतकरी येत होते, त्यांना सांगितलं की उद्या आपण न्याय मागू. ते चव्हाण कोण इंजिनियर आहे ते फोन उचलत नाही. विशेष म्हणजे या घटनेचं एक विशेष सांगतो की इकडे एवढी मोठी गंभीर घटना घडल्यानंतर नांदूर बदमिस्टर विभागाचा कुठला अधिकारी इकडे फिरकला नाही, अजूनही कोणी आला नाही. आपण कार्यकारी अभियंते यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत मी प्रशांत सदाफळे यांना विनंती करतो की तुम्ही त्यांना फोन लावा. पण ब्लॅकलिस्ट टाकले त्यांचं कधीच आपण एकदा त्यांच्याशी फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न करूयात. अनेक शेतकऱ्यांच्या नंबरवरून आपण फोन करणार आहोत, कारण संत यांच्याबद्दल जी तक्रार आहे ती की कुठल्याच नंबरवरतून त्यांना संपर्क होत नाही. अशा एका मोठ्या प्रकल्पाच्या अधिकाऱ्याचं कुणाचंही वचक या अधिकाऱ्यावर नसणं आणि अशा पद्धतीनं त्याने शेतकऱ्याशी वागणं हे किती योग्य हे दाखवण्याचा आपला प्रयत्न आहे. मी सदाफळे यांना विनंती करतो की तुम्ही प्रशांत संत यांना कॉल करा. 95 45 59 55 55 55 45 59 55 55 55. स्पीकर वर्षी संपर्क करू इच्छिता अशा तो पद्धतीनं सध्या बंद आहे. प्रशांत संत यांनी हा नंबर स्विच ऑफ नंतर केलेला आहे. प्रयत्न करा. आणि यापूर्वी जेव्हा लावला तेव्हा अनेक शेतकऱ्यांचा नंबर त्याने बॅकलिस्ट केल्याचंही समोर आलं. यापूर्वी आपण त्याला कॉल करण्याचा प्रयत्न केला. पवन चव्हाण याचा विनंती. बरं, काय प्रतिक्रिया आहे अशा पद्धतीने एवढी दुर्दैवी घटना घडल्यानंतर अधिकाऱ्यांचे फोन स्विच ऑफ आहे? काय झालं पाहिजे तालुक्यात असं वाटतंय का शेतकऱ्यांना न्याय देण्याचं धोरण कोणाचंच नाही. आणि हे अधिकारी इतके मस्तावले. मी मागच्या वेळेस आपण NMCत गेलो होतो, कुणी अधिकारी उपस्थित राहत नाही. आणि इतक्या मोठ्या प्रकारात समजा तुम्हाला शेतकऱ्याचं या दुर्दैवी अंत झाला, इथं कुणी तयार नाही, कुणी बोलायला तयार नाही. आता तुम्हाला फोन केला पत्रकार साहेब, तुम्ही नेहमी न्यायाची भूमिका असते, त्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून आवाहन करतो का अधिकाऱ्यांनी फोन उचलले पाहिजे कमीत कमी. इतकी मोठी घटना घडली, दुर्दैवी अंत झाला शेतकऱ्याच्या, एक गाय मेली त्याच्यामध्ये, बैल वाचले आणि शेतकरी सगळे इकडे येत होते. परंतु उद्या सकाळी पोलीस स्टेशनला आम्ही कळवलं, पोलीस म्हणे सकाळी पंचनामा करू. पंचनामा केल्यावर आता बाळूभाऊनी सांगितलं का मृतदेह ताब्यात घ्यायचा, पोस्टमॉर्टम करायचं नाही, आम्ही NMC कार्यालयात देऊ आणि त्यांना नुकसान भरपाई ही मिळाली पाहिजे आणि मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अधिकाऱ्यावर. नुकसान ही मागणी आहे शेतकऱ्यांची. यांनी पुन्हा असं करता, यांनी पुन्हा हे असं हे केलं नाही पाहिजे. पुन्हा निस्ता नुकसान भरपाईनं यांना काहीच होणार नाही. या अधिकाऱ्यावर म्हणजे तो पवन चव्हाण काय बोलतो आणि काय तुझी डेअरिंग एवढी का तो तिथल्या त्या लाभार्थी शेतकऱ्याला म्हणतो तुमच्यावर गुन्हा दाखल करील, याच्यावर गुन्हा दाखल करील, त्याच्यावर तो गुन्हा दाखल करील. म्हणजे तो काय असे त्यांनी काय म्हणजे लोक मारायची सुपारी घेतली काय असं बोलतोय तो पवन चव्हाण. आपण बघितलं की अशा पद्धतीनं शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर देखील कुठलाही नांदूर बदमेश्वर विभागाचा अधिकारी कर्मचारी इकडे फिरकला नाही. आणि या सगळ्याविषयी देखील कार्यकारी अभियंते यांच्याशी देखील संपर्क साधण्याचा या सगळ्या शेतकऱ्यांनी राजकीय मंडळींनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रशांत संत यांच्याबद्दल जे नेहमी म्हटलं जातं की ते कुणाचेही फोन उचलत नाही, तीच परिस्थिती आजही कमीत कमी पाहायला मिळाली. आज कमीत कमी एखाद्या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रशासनाच्या अधिकाऱ्याने किमान ही घटना का घडली, कशी घडली याची माहिती घ्यायला हवी होती, मात्र ती कुठली माहिती त्यांनी घेतल्याचं समोर आलेलं नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या शेतकऱ्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. जोपर्यंत या शेतकऱ्याला न्याय मिळत नाही, या सगळ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही. हा मृतदेह आम्ही स्वतः नांदूर बदमिस्टर विभागाच्या कार्यालयात घेऊन जाणार होतो आणि या शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका आमची असल्याचं या सगळ्या शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे. माझं सहकारी कृष्णासोबत मी नितीन थोरात, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर.